शंभू विचार मंचाच्या वतीनं शिवविचार दर्शन अंतर्गत कुडाळ हायस्कूलच्या आरती प्रभू कलादालनामध्ये शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या शस्त्र प्रदर्शनातून शिवकालीन गडकिल्ले, छायाचित्र, नाणी, विविध प्रकारची शस्त्र, मोडी लिपीतील पत्र यांच्या मांडणीतून शिवकालीन वातावरण उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघ आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं। यावेळी शिवछत्रपतींचा जय जयकार करण्यात आला। शिवशंभू विचार मंचाचे अजयराज जगताप, रुपेश मोरे, पंकज भोसले, प्रमोद काटे, रामा नाईक, दत्ताराम साळुंके, घनश्याम परब, साईप्रसाद मसगे यावेळी उपस्थित होते। या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र, शिवकालीन नाणी, मोडी लिपीतील पत्र, दस्तऐवज, शिवरायांच्या आरमाराची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली चित्र, शिवकालीन बैठे खेळ यांची मांडणी करण्यात आली आहे। आत्ताच्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजावा, त्यांना दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी चांगलं पाहायला मिळावं यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं शिवशंभू विचार मंचाचे अजयराज जगताप यांनी सांगितलं। कुडाळप्रमाणेच उद्या मालवण आणि नंतर दोडामार्ग इथं हे प्रदर्शन पाहायला मिळणार असल्याचं जगताप म्हणाले। नमस्कार। आज कुडाळमध्ये या कुडाळ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन, त्यामध्ये शस्त्र आहेत, त्यावेळचे काही खेळ आहेत, त्यावेळची काही काढलेली चित्र आहेत, या सर्व साहित्याचं प्रदर्शन म्हणजे शिवकाळाचं या ठिकाणी उभारणी आपण केलेली आहे। शिवशंभू विचार मंच कोकण प्रांताच्या वतीने आणि कुडाळ शहरातील सर्व शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 3 दिवसाचा हा सिंधुदुर्गामधला प्रवास आहे। आज कुडाळमध्ये हा कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर उद्या मालवणमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि परवा दिवशी दोडामार्ग या ठिकाणी या प्रकारचं प्रदर्शन आणि संध्याकाळी व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर हे या ठिकाणी संपन्न होणार आहे। सध्याची ही दिवाळीची सुट्टी आहे। माझ्या लहानपणची दिवाळीची सुट्टी म्हणजे किल्ले बांधणे, वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे ऐतिहासिक नाटकं असतील यांचं प्रदर्शन ह्या सगळ्यामध्ये व्यतीत होत व्हायची। पण आत्ताच्या मुलांना कदाचित इतर काही प्रलोभनं, इतर काही आकर्षणं आहेत, पण त्यांच्यासमोरचा हा जिवंत इतिहास, त्यांच्यासमोरचा हा जिवंत आदर्श पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावा। छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आमचं प्रेरणास्थान आहे, कालातीत आहे आणि पुढेही ते राहणार आहे। तर हे आपल्या प्रेरणास्थानाचा सर्वांगीण परिचय पुढच्या पिढीला व्हावा, आजच्याही पिढीला व्हावा, या हेतूने आपण या प्रदर्शनाचं आणि त्याच्यानंतर व्याख्यानाचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहतच आहोत की अत्यंत चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला स्थानिकांच्या माध्यमातून होतो आहे। मी आपल्या सगळ्यांना या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की आपल्या कुडाळ परिसरातील ही जी काही सगळी शिवप्रेमी मंडळी आहे, या मंडळींच्या माध्यमातून या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी त्याचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, शिवरायांची प्रेरणा घ्यावी आणि हा जो हिंदवी स्वराज्याचा रथ जो पुढे चाललेला आहे तो आपण तसाच चालू ठेवावा, हे आपल्या सगळ्यांना आव्हान। जय शिवराय। प्रदर्शनाला कुडाळ हायस्कूल आणि आरती प्रभू कलादालनाचं सहकार्य लाभलं आहे। या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद लाभला। विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। या सर्वांना आयोजकांनी माहिती देत शिवकाळाची सफर घडवली।